Okay, today we are going to discuss about this bioavailability, and learning outcomes of this session are: the learner will be able to describe bioavailability, describe significance of bioavailability. Okay, so what is bioavailability, that we are going to discuss, and what is the significance of bioavailability, that we are going to discuss in this session. Okay, so first we are dealing about the bioavailability. So what is bioavailability? Now it is the word which came from two words, दोन शब्दांपासून हा शब्द आलेला आहे. Bio means biological fluid and availability. Availability means available for action. So the drug which is available in biological fluid for the action. समजते का? बायो अवेलेबिलिटी दोन वर्ड्स पासून आलेला आहे. बायो मीन्स बायोलॉजिकल फ्लुइड and availability means available for action. So very simple, in simple words we can say that bioavailability means the drug or concentration of drug that is available in the biological fluids for producing the effect or action. समजते का? So it is very simple definition of bioavailability. Okay, very simple definition of bioavailability. So here there is the site of administration where drug it is administered, and at the right side we can say see the blood vessel through which blood is flowing, and in between these two, that is site of administration and blood, there is presence of the wall or membrane. तर तिथे वॉल किंवा मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. तर साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनला ऍडमिनिस्टर केलेला जो ड्रग आहे त्यातला सगळाच ड्रग काही पलीकडे जात नाही. थोडा ड्रग पलीकडे जातो ब्लड वेसल्स मध्ये, अँड दॅट इज अवेलेबल फॉर प्रोड्युसिंग द इफेक्ट ऑर ऍक्शन. सो दॅट इज नथिंग बट दी बायो अवेलेबिलिटी. म्हणजे इथं जर आपण बघितलं, स्टार्टिंगला जर बघितलं तुम्ही, तर या ठिकाणी साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे काही मॉलिक्यूल ड्रगचे आहेत त्यातले सगळे पलीकडे जात नाही आहेत, तर ब्लड मध्ये काय आहे, थोडे मॉलिक्युल्स पलीकडे गेलेले आपल्याला बघायला मिळतात, and some remain in the okay. Now so साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये लक्षात घ्या की जे काही ड्रग आपण साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये घेतलेले आहेत तिथून ब्लड मध्ये किती ड्रग पोहोचणार आहे, that is very very important, and that drug is available for producing the effect in our body. Okay, it may be the physiological effect we require, or it may be the adverse effect which drug produces. म्हणजे कुठल्याही प्रकारची ऍक्शन प्रोड्यूस करण्यासाठी तो ड्रग कधी अवेलेबल होणार आहे, जर तो बायोलॉजिकल फ्लुइड मध्ये गेला. बायोलॉजिकल फ्लुइड म्हणजे महत्वाचं बायोलॉजिकल फ्लुइड कुठलं आहे जे ड्रगचं डिस्ट्रीब्युशन करत असतं, तर ते आहे ब्लड. Okay, measure of the fraction and rate of administered dose of a drug that reaches the systemic circulation in unchanged form is called as bioavailability. So that is the definition of bioavailability. Okay, bioavailability ची डेफिनेशन काय आहे बघा. सिंपल वर्ड्स मध्ये मी मगाशी सांगितलं की the concentration of drug available in biological fluid for producing the effect or action. Okay, that is called as bioavailability. हे सिंपल वर्ड्स मध्ये झालं. ऍक्च्युअल डेफिनेशन काय आहे, तर मेजर ऑफ द फ्रॅक्शन अँड रेट ऑफ ऍडमिनिस्टर्ड डोस, म्हणजे जो काही डोस आपण ड्रगचा दिलेला आहे, या दिलेल्या ड्रग पैकी फ्रॅक्शन ओके, मेजर ऑफ द फ्रॅक्शन, किंवा नुसतं तुम्ही म्हणला फ्रॅक्शन ऑफ ड्रग डोस or administered dose and rate of administered dose of a drug that reaches the systemic circulation
जे सिस्टेमिक सर्क्युलेशनला काय होतोय, रीच होतोय इन अनचेंज्ड फॉर्म. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अनचेंज फॉर्म मध्ये सिस्टेमिक सर्क्युलेशनला किती पोहोचतो याच्यावर त्याचं ऍक्शन आपल्याला डिपेंड असणार आहे. ओके, सो बायो अवेलेबिलिटीची डेफिनेशन काय लिहिणार आहे आपण? इट इज द फ्रॅक्शन अँड द रेट ऑफ ऍडमिनिस्टर्ड डोस ऑफ अ ड्रग दॅट रिचेस द सिस्टेमिक सर्क्युलेशन इन अनचेंज्ड फॉर्म. अनचेंज फॉर्म मध्ये ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये किती फ्रॅक्शन मध्ये पोहोचतोय, दॅट इज बायो अवेलेबिलिटी. अँड रेट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला सांगितलंय की एखादा ड्रग ऍब्सॉर्ब व्हायला 5-10 वर्षे लागत असतील तर काही उपयोग होणार नाही त्या ड्रगचा, कारण पाहिजे तेवढ्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग बायोलॉजिकल फ्लुइड मध्ये अवेलेबलच नाही होणार आहे की ज्याच्यामुळे ऍक्शन प्रोड्यूस होईल. समजलं का बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय? नाउ नेक्स्ट बघा, बायो अवेलेबिलिटी बाय इंट्राव्हेनस रूट इज 100%. बरोबर आहे का? इंट्राव्हेनस रूटनं काय होते, ड्रग डायरेक्टली वी आर इंट्रोड्युसिंग ऑल द डोस ऑफ ड्रग इन द सिस्टेमिक सर्क्युलेशन. म्हणजे इथं ऍब्सॉर्प्शन ही गोष्टच नाही आहे. इथं डायरेक्टली काय करतोय आपण, ड्रग ब्लड मध्ये इंट्रोड्यूस करतोय, डोस ब्लड मध्ये इंट्रोड्यूस करतोय. म्हणजे जेवढा ड्रग काय होतोय आपण इंट्रोड्यूस करतो तो सगळा ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये अवेलेबल आहे. दॅट्स वाय वी कॅन से दॅट बायो अवेलेबिलिटी बाय इंट्राव्हेनस रूट इज 100%. बायोअवेलेबिलिटी इंट्राव्हेनस रूटनं काय आहे, 100% असते. ओके, all drug available for producing the effect, and that's why 100% bioavailability is there. Bioavailability by oral route is less. Bioavailability जर oral route आपण बघितली तर ती लेस असते. का तर पूर्ण सगळा ड्रग ऍब्सॉर्ब होत नाही. काही वेळेला तो फिसेस मधून इलिमिनेट होतो, ऍब्सॉर्प्शन त्याचं प्रॉपरली होत नाही, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन काही वेळेला कमी असेल तर. आणि मोटिलिटी काय आहे जीआय ट्रॅकची त्याच्यावर सुद्धा काय ठरतं, त्याचं ऍब्सॉर्प्शन होणार आहे की नाही होणार. त्याचबरोबर बघा, एक रिझन आहे ओरल रूटनं बायोअवेलेबिलिटी कमी असण्याचं, इनकम्प्लीट ऍब्सॉर्प्शन. आणि दुसरा आहे फर्स्ट पास मेटाबॉलिझम. आता हे फर्स्ट पास मेटाबॉलिझम आपण बघितलंय, पोर्टल वेन मधून लिव्हर मध्ये ड्रग जातो, लिव्हर मध्ये त्याचं मेटाबॉलिझम होतं आणि मेटाबॉलाइज झालेला ड्रग हा चेंज्ड फॉर्म मध्ये आहे. अनचेंज फॉर्म मध्ये असणार आहे का तो? नाही, चेंज फॉर्म मध्ये असणार आहे. दॅट्स वाय इट्स बायो अवेलेबिलिटी बाय ओरल रूट इज लेस. आणि काही वेळेला ड्रग बाईल मधून सुद्धा एक्सक्रीट होतो. या कारणामुळं काय होतं, बाईल डक्ट मधून तो परत जीआय ट्रॅक मध्ये येतो आणि फिसेस मधून एलिमिनेट होतो. तर या कारणामुळे सुद्धा ड्रग च जे काही बायो अवेलेबिलिटी ओरल रूटनं कमी असते ऍज कम्पेअर्ड विथ द इंट्राव्हेनस रूट. ओके, now bioavailability by subcutaneous or intramuscular route is also lesser. बायोअवेलेबिलिटी जर आपण बघितली सबक्युटेनियस रूट न असेल किंवा इंट्रामस्क्युलर रूट न असेल, ती सुद्धा कमी असते ऍज कम्पेअर्ड विथ द व्हॉट, इंट्राव्हेनस रूट. तर ड्रग बघा बायोअवेलेबिलिटी का कमी असते यांच्यामध्ये, तर बऱ्याच वेळेला ड्रग सबक्युटेनियस रूट न दिला किंवा मस्क्युलर रूट न दिला तर त्यावेळी तो टिश्यू प्रोटीनला बाइंड होऊ शकतो. आणि टिश्यू प्रोटीनला बाइंड झाल्यामुळं ड्रगची बायो अवेलेबिलिटी कमी असू शकते. कारण बाउंड ड्रग कॅनॉट क्रॉस द कॅपिलरी वॉल. बाउंड ड्रग कॅपिलरी वॉल क्रॉस करू शकत नाही, पलीकडे जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे हा बाउंड ड्रग जो आहे तो बाउंड ड्रग ब्लड मध्ये येणार नाहीये. ओके, म्हणजे तेवढं जे बाउंड झालेला ड्रग आहे तो कायम बाउंडच राहील किंवा जसा जसा तो फ्री होत जाईल तसा अवेलेबल होईल, पण त्यावेळी त्याचं कॉन्सन्ट्रेशन ब्लड मधलं कमी झालेलं असेल आणि मग हा ड्रग अवेलेबल होणार आहे. म्हणजे एक ठराविक पोर्शन जो आहे इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटेनियस रूट न दिल्यानंतर सुद्धा ड्रगचा ठराविक पोर्शन जो आहे तो ऍक्शन साठी अवेलेबल नसतो. म्हणून आपण म्हणू शकतो की सबक्युटेनियस रूट असेल किंवा इंट्रामस्क्युलर रूट असेल, या दोन्ही रूटनं याची बायो अवेलेबिलिटी जी आहे ती काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, बायो अवेलेबिलिटी इज नॉट सेम. बघा, आता आपण म्हटलं की एकाच रूटने एकच ड्रग दोन जणांना दिला तरी सुद्धा बायो अवेलेबिलिटी एकसारखी नसते. का नसते? कारण
सपोज ड्रग ए चा मॅन्युफॅक्चरर जरी मॅन्युफॅक्चरर वेगवेगळे असतात, ड्रग एच आहे, ड्रग एच आहे, ड्रगचा डोस तेवढाच आहे, मॅन्युफॅक्चरर एक आहे आणि मॅन्युफॅक्चरर दोन आहे, दोन मॅन्युफॅक्चरर न तयार केलेला एकाच ड्रगचा एकच डोसेज फॉर्म आणि तेवढ्याच डोसचा डोसेज फॉर्म जर आपण एखाद्या पर्सनला दिला तर त्या पर्सनला त्या डोसेज फॉर्म मधून मिळणारा ड्रग किंवा बायो अवेलेबल होणारा ड्रग हा सेम नसतो, कारण मॅन्युफॅक्चरर टू मॅन्युफॅक्चरर काहीतरी प्रॉब्लेम असतात, मॅन्युफॅक्चरिंगच्या फॉर्म्युलेशन मध्ये काही चेंजेस असतात आणि ह्या चेंजेसमुळे काय होतं, बायो अवेलेबिलिटी कायम एकसारखी राहतेच असं नाही. त्याचबरोबर एकाच मॅन्युफॅक्चररच्या दोन बॅचेस ज्या आहेत त्याच ड्रगच्या आणि तेवढ्याच डोसच्या आणि त्याच डोसेज फॉर्मच्या, या जर त्याच पर्सनला आपण दिल्या तरी सुद्धा या दोन बॅच पैकी अवेलेबल असणारा ड्रग याच्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन असू शकतं. असं का होतं बघा, वाय इट हॅपन्स, बिकॉज बायोबिलिटी इज नॉट ऑलवेज द सेम. वाय? कारण डोसेज फॉर्म ॲज ॲडिटिव्ह, डोसेज फॉर्म मध्ये काय असतात, ॲडिटिव्ह असतात आणि मग ॲडिटिव्ह लाईक डायल्युएंट्स, देन स्टॅबिलाइज, बाइंडर्स अँड ल्युब्रिकंट्स असे वेगवेगळे ॲडिटिव्ह या डोसेज फॉर्म मध्ये ऍड केलेले असतात आणि कंपनी वाईज काय असणार आहे, हे डोसेज फॉर्म वेगवेगळे असतील, त्याच्यामुळे दोन कंपन्यांचा एकच ड्रगचा डोसेज फॉर्म तेवढ्याच डोसचा घेतला तरी सुद्धा बायो अवेलेबिलिटी सेम येणार नाही, कारण याच्यामध्ये बाइंडर वेगळा असेल, तिकडे बाइंडर वेगळा असेल आणि हे एक्सिपियन्स वेगवेगळे असल्या कारणानं त्याचा इफेक्ट कशावर होतोय, बायो अवेलेबिलिटीवर होतो, त्याच्या डिझॉल्युशनवर होतो, ड्रग डिझॉल्व किंवा डिसइंटिग्रेट फास्ट होणार नाही, एकामध्ये फास्ट होईल आणि मग त्याचं आपल्याला बायो अवेलेबिलिटी मध्ये डिफरन्स आलेला बघायला मिळतो. त्याचबरोबर एकाच मॅन्युफॅक्चररचा फॉर्म्युला तर सेमच असणार आहे तरी सुद्धा सपोज टॅबलेट तयार करत असताना त्याचं पंचिंग ज्यावेळी करत असतो त्यावेळी पडलेलं प्रेशर जे आहे दॅट ऑल्सो अफेक्ट्स द डिसइंटिग्रेशन अँड डिझॉल्युशन ऑफ ड्रग, आणि डिसइंटिग्रेशन अँड डिझॉल्युशनला अफेक्ट करलं की झालं की बायो अवेलेबिलिटी सुद्धा काय होते, चेंज होऊ शकते. Okay, so dissolution of drug is very very important. Solubility from that the dosage form, particle size of the drug, crystal form and other physical properties affects the bioavailability of drug. Okay, समजलं का? Now next we are going to discuss about significance of bioavailability. तर सिग्निफिकन्स म्हणजे महत्व काय आहे, बायो अवेलेबिलिटीचं महत्व काय आहे ते आपण डिस्कस करणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया स्टडी इम्पॉर्टंट फॉर ड्रग्स विथ लो मार्जिन ऑफ सेफ्टी और हाय पोटेन्सी. नाव बायो अवेलेबिलिटीचा जो काही स्टडी आहे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला माहिती असलं पाहिजे की हा ड्रगची बायोअवेलेबिलिटी किती असणार आहे. कोणामध्ये माहिती पाहिजे, महत्वाचं सगळ्यांमध्ये पाहिजेच, पण सगळ्यात जास्त आपल्याला महत्व कुठं द्यायला पाहिजे तर ज्या ड्रग मध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी कमी असते, जिथं मिनिमम इफेक्टिव्ह डोस आणि मिनिमम टॉक्झिक डोस यांच्यामधला जो गॅप आहे तो कमी असतो, अशा ड्रग मध्ये आपल्याला बायो अवेलेबिलिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, कारण स्मॉल काय होतं बघा, जर मिनिमम इफेक्टिव्ह डोस आणि मिनिमम टॉक्झिक डोस यांच्यामधलं कॉन्सन्ट्रेशन, यांच्यामधला गॅप कमी असेल तर थोडं जरी कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर ड्रग मे रिचेस इन टू द टॉक्झिक कॉन्सन्ट्रेशन ऍट इट अँड इट मे लीड्स टू टॉक्झिसिटी. म्हणजे थोडं जरी डोस वाढवला तर काय होणार आहे, टॉक्झिसिटी होऊ शकते. ओके, ॲक्युरेट कंट्रोल. आता कुठं आणखी महत्वाचा आहे स्टडी, तर ज्या ठिकाणी आपल्याला ॲक्युरेट डोस पाहिजे आहे, ॲक्युरेट कंट्रोल ऑन द डोस पाहिजे, डोसवर ॲक्युरेट कंट्रोल पाहिजे आहे, अशा ठिकाणी बायो अबिलिटी स्टडी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला माहिती पाहिजे की ह्या डोसेज फॉर्म मधून किती ड्रग आपल्याला किती वेळामध्ये मिळणार आहे, तर त्या ट्रीटमेंटमध्ये आपण कंट्रोल करू शकतो डोसेसवर. म्हणजे ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्ज असतील, म्हणजे डायबिटीज मध्ये वापरले जाणारे जे ड्रग्ज आहेत, म्हणजे डायबिटीज ट्रीट करण्यासाठी जे वापरले जाणारे, कंट्रोल करण्यासाठी, नॉट ट्रीट तर कंट्रोल करण्यासाठी जे ड्रग वापरले जातात
यांच्यामध्ये यांचं कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये कॉन्स्टंट असणं गरजेचं असतं. जिथं आपल्याला डोस वर कंट्रोल ठेवणं गरजेचं असतं. अशा ठिकाणी ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्ज किंवा ॲक्युरेट कंट्रोल जिथं लागणार आहे त्या ठिकाणी आपल्याला बायो अवेलेबिलिटी खूप महत्त्वाची आहे. ओके. दुसरा आहे ओरल अँटीकोॲग्युलंट ड्रग्ज, म्हणजे कोॲग्युलेशन प्रिव्हेंट करण्यासाठी जे वापरले जाणारे ड्रग्ज आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला बायो अवेलेबिलिटी प्लेज अन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि लक्षात घ्या हे काय महत्वाचं आहे, तर आता लक्षात घ्या बायो अवेलेबिलिटी यांच्यामध्ये काय महत्वाची आहे. म्हणून बऱ्याच वेळेला तुम्हाला डॉक्टर पण घरामध्ये तुमच्या कोणतरी डायबिटीजचा पेशंट असेल तर डॉक्टर एक ब्रँड त्यांना देतात आणि तो ब्रँड चेंज करून देत नाही. म्हणजे एखादी ब्रँडची टॅबलेट दिली तर त्याच ब्रँडची टॅबलेट घ्या असं सांगितलं जातं. का तर बायो अवेलेबिलिटी व्हेरी होऊ शकते आणि त्याच्यामुळे ब्लड शुगर लेवलमध्ये फ्लक्च्युएशन्स येऊ शकतात. हे येऊ नये म्हणून एकाच मॅन्युफॅक्चररच्या टॅबलेट्स घ्या असं सांगितलं जातं, कारण इट इज एक्सपेक्टेड दॅट की त्याच मॅन्युफॅक्चररची जी बायो अवेलेबिलिटी आहे त्या ड्रगची ती बऱ्यापैकी एकसारखी येणार आहे. थोडंफार व्हेरिएशन असेल पण बऱ्यापैकी ती एकसारखी असते. ओके. नेक्स्ट, it is very very important, bioavailability is very very important for the success or failure of antimicrobial therapy. Antimicrobial therapy जी आहे ती फेल होणं किंवा त्याची सक्सेस होणं हे बायो अवेलेबिलिटी वर डिपेंड असतं. दॅट इज व्हेरी म्हणजे एखादा ड्रगचं अँटीमायक्रोबियल ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन थोड्या वेळासाठी कमी झालं तर तो मायक्रो ऑर्गॅनिझम जो त्याची ग्रोथ हॅम्पर झालेली होती तो परत सुद्धा जगू शकतो, परत त्याची ग्रोथ होऊ शकते जर अँटीमायक्रोबियल ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर. म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप महत्वाचं आहे की जेवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तेवढं कायम रिच होणं त्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाही तर काय होईल, तो मायक्रो ऑर्गॅनिझम परत ग्रो व्हायला लागेल, त्याची ग्रोथ चांगली व्हायला लागेल परत आणि हे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. ओके. The concentration of drug entering the microorganism depends on its plasma concentration. आणि म्हणून प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन केवढं चांगलं असेल तेवढं ते मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये जाणार आहे. म्हणून बायोअवेलेबिलिटी खूप महत्वाची आहे इन केस ऑफ अँटी मायक्रोबियल थेरपी ऑल्सो. ओके. नाहीतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये त्या ड्रग साठी रेजिस्टन्स डेव्हलप होतो. रेजिस्टन्स म्हणजे काय आपण पुढे बघणार आहे कधीतरी, पण आता मी त्या डिटेल मध्ये जाणार नाहीये. ओके. तर आजचं जे सेशन आहे ह्या सेशन मध्ये आपण काय काय डिस्कस केलं बघा. डेफिनेशन ऑफ बायो अवेलेबिलिटी आपण डिस्कस केलं. बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय हा पार्ट आपण डिस्कस केला. बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय, इट इज द फ्रॅक्शन ऑफ ड्रग डोस दॅट रिचेस द सिस्टेमिक सर्क्युलेशन इन अनचेंज्ड फॉर्म. ओके. त्याच्यानंतर आपण इम्पॅक्ट ऑफ रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन डिस्कस केला. ओके. ऑन बायो अवेलेबिलिटी, तर वेगवेगळ्या रूटनं बायो अवेलेबिलिटी काय होते, चेंज होते का, हे पार्ट आपण डिस्कस केला. आणि याच्यामध्ये आपण बघितलं की एका रूटनं 100% बायो अवेलेबिलिटी आहे. कुठला रूट आहे तो, ओके. आणि बाकी जे रूट्स आहेत, ओरल रूट असेल किंवा इंट्रामस्क्युलर असेल, सबक्युटेनियस असेल, यांच्यामध्ये बायो अवेलेबिलिटी ही काय असते, कमी असते. आणि नंतर आपण सिग्निफिकन्स बघितला की वेगवेगळ्या ट्रीटमेंट मध्ये बायो अवेलेबिलिटी प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ज्या ठिकाणी आपल्याला मार्जिन ऑफ सेफ्टी कमी आहे त्या ठिकाणी, ज्या ड्रग्ज मध्ये आपल्याला डोसवर प्रॉपर कंट्रोल ठेवावा लागतो अशा ठिकाणी अँटीमायक्रोबियल थेरपी मध्ये आपल्याला बायो अवेलेबिलिटी स्टडी खूप महत्वाचा आहे. ओके. तर हा पार्ट आपण आज डिस्कस केलेला आहे. ओके. आणि इथं आपण थांबतोय.